काही सिनेमांचा फर्स्ट लुक किंवा टीजर लॉन्च झाला की त्या सिनेमाच्या ट्रेलरची आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो। त्यातलाच एक म्हणजे दगडी चाळ। या सिनेमाची घोषणा झाली, टीजर आपल्या सर्वांसमोर आला आणि आपल्यातला प्रत्येक जण खूप आतुरतेने वाट पाहू लागला ती त्या सिनेमाच्या ट्रेलरची। आणि शेवटी तुमची ती प्रतीक्षा संपली आहे। दगडी चाळचा ट्रेलर आपल्या सर्वांसमोर आलाय। सिनेमातली सगळी स्टारकास्ट दगडी आहे हे वेगळं सांगायलाच नको। टीजर मध्ये ज्यांचा चेहरा दाखवताना गुप्तता पाळली गेली होती, ते चेहरे पाहण्याची प्रत्येकाला उत्सुकता होती, ते सगळेच चेहरे आपल्याला या ट्रेलर मध्ये दिसतायत। दगडी चाळच्या निमित्ताने अंकुश आणि पूजा ही नवीन जोडी आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे। डबल सीट मध्ये साधा सरळ असा नवरा दिसलेला अंकुशचा रावडी लुक चांगलाच अट्रॅक्ट करतोय। खूप साधा लुक ही नाही आणि खूप बोल्ड ही नाही अशी पूजा सावंत ह्यात पाहायला मिळते। या दोघांचा रंगपंचमीचा मस्त सीन ह्या ट्रेलर मध्ये दिसलाय। देवाने डोळे नाही दिले, दिसत नाही। पण आज रंगपंचमी आहे ना? हो मग यू फूल, छान दिसतेस। चुकीला माफी नाही हे टीजर मध्ये ऐकल्यापासून सगळेच जण त्या मागचा चेहरा कोण असेल हे जाणून घ्यायच्या प्रतीक्षेत होते। आणि ज्याने तो साकारलाय म्हणजे अर्थात ज्याने डॅडी साकारलाय त्या मकरंद देशपांडेचा लुक तर सगळेच गुण घेऊन जातोय। ट्रेलर मध्ये संजय खापरेची ही झलक आपल्याला पाहायला मिळते। गणपती घेऊन जाणाऱ्या रस्त्यावरून झालेला वाद म्हणजे अर्थात अंकुश आणि दगडी चाळीच्या माणसांमधला वाद, त्यातून वाढत जाणारं भांडण, हे सगळं एका वेगळ्याच टोकाला जाऊन पोहोचतं आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण कुटुंबाला होणारा त्रास। ट्रेलर वरून तरी सिनेमाच्या ह्या स्टोरीचा अंदाज बांधता येतोय। ट्रेलर मध्ये सिनेमाच्या मन धागा धागा जोडते नवा ह्या गाण्याची झलक ऐकायला मिळते। या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अमित राज आणि आदर्श शिंदे एकत्र येणार आहेत, त्यामुळे सिनेमाची गाणी सगळ्यांच्याच तोंडात राहतील ह्यात शंका नाही। सिनेमाची स्टारकास्ट जशी तगडी तसा सिनेमाचा ट्रेलर ही तगडाच आहे असं म्हणायला हरकत नाही। तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला नक्की लिहून कळवा।